आज आपण मस्त असे कच्चे केळीचे वेफर्स केलेले आहेत। हे वेफर्स करायला एकदम सोपे असतात, एकदम पटकन पण होतात। तुम्ही हे वेफर्स उपवासाला सुद्धा करू शकता। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। आज आपल्याला मस्त असे एक महिनाभर टिकणारे केळीचे चिप्स करायचे आहेत। हे चिप्स एकदम मस्त असे कुरकुरीत होतात आणि करायला सुद्धा एकदम सोपे आहेत। लगेच रेसिपीला सुरुवात करू। केळीचे वेफर्स करण्यासाठी मी इथे केळी घेतलेली आहेत। बघा, मस्त अशी केळी आहेत, कडक आहेत केळी। ही केळी मी बाजारातून आणलेली नाहीये, तर माझ्या मैत्रिणीने मला ही केळी दिलेली आहेत। ती नाताळच्या सुट्टींमध्ये गावी गेली, तर तिच्या गावावरून ही तिने केळी आणलेली आहेत। त्यामुळे ही कोणत्या जातीची केळी आहेत ते मला काही माहित नाहीये, पण याचे वेफर्स खूप छान येतात। तर आता आपण या केळींचे साल काढून घ्यायचे आहे। तर त्याआधी आपल्याला हातांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले हात असे काळे पडत नाही। तर मी थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे हाताला। तेल लावून घेतल्यानंतर चाकूने आपल्याला असे त्यांचे देठ कापून घ्यायचे आहेत। हे देठ आणि हे साल काढणं हेच थोडंसं अवघड असतं केळीचे वेफर करताना। तर हळूहळू हे व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची आहे। ही केळी बघा, खालच्या भागाला अशी निमुळती आहे। तर ही जात कोणती आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा। केळी शिलताना आपल्याला जास्त अशा केळी एकाच वेळी शिलून ठेवायच्या नाहीये, म्हणजे साल काढून ठेवायच्या नाहीये। जास्त जर केळी आपण एकदम काढून ठेवल्या तर काळ्या पडतात। आपल्याला पटकन जेवढे वेफर्स करता येतील तेवढीच केळी आपल्याला सोलून घ्यायची आहे, 2 किंवा 3। मी इथे बघा 3 केळी सोलून घेतलेली आहेत। आमच्याकडे जरा लाईट चालली गेली होती मध्ये, म्हणून थोडा वेळ झाला। तरी लगेच बघा ही केळी काळी पडलेली आहेत 5 मिनिटात। तर आता मी इथे 2-3 चम्मच पाणी घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे। लगेच आपण आता वेफर पाडून घेऊ। इकडे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे छोट्याशा पॅनमध्ये। तर तेल छान असं गरम झालेलं आहे। तर मी आता इथे डायरेक्टच वेफर टाकणार आहे। तुम्हाला जर असे जमणार नाही तर तुम्ही मस्त असं खाली आधी वेफर करून घ्या आणि नंतर तेलामध्ये टाका। मी इथे डायरेक्ट सोडणार आहे। कढईमध्ये मावतील एवढे मी वेफर्स टाकून घेतलेले आहेत। वेफर्स टाकताना आपलं तेल एकदम कडकडीत नाही पाहिजे, असं म्हणजे मीडियम गरम करायचं आहे आपल्याला। एकदम जर आपण तेल तापवून घेतलं कडक तर ते वेफर टाकताना लगेच जळतात। आणि वेफर्स तळताना सुद्धा आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे। वेफर्स बघा हलकेसे तळत आलेले आहेत। याच्यामध्ये आपण आता जे मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे ते अगदी 2 ते 3 थेंब आपल्याला टाकायचं आहे। हे पाणी टाकताना जरा सावकाश टाकायचं आहे, जास्त तर उडत नाहीये। माझी कढई छोटी आहे त्याच्यामुळे थोडंसं उडलेलं आहे। तुम्ही खोलकट घ्या तळताना। पाणी टाकल्यानंतर बघा त्याच्यामध्ये जे बुडबुडे उठले होते ते पूर्णपणे कमी झालेले आहेत। असेच हे वेफर तळून घ्यायचे। तुम्हाला जर असं तेलामध्ये पाणी टाकायचं नसेल मिठाचं, तर तुम्ही काय करा, आधी पूर्ण वेफर तळून घ्या आणि नंतर त्याच्यावरती मीठ असं वरून टाका। हे वेफर्स आपले छान असे तळून झालेले आहेत। मस्त असे कुरकुरीत, लगेच आपल्या झाऱ्याला असे लागायला लागतात ते कुरकुरीत। काढून घेऊ आपण हे। तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचे। तर बघा मस्त असे कुरकुरीत असे वेफर्स होतात हे। तर याच पद्धतीने मी आता सर्व वेफर्स पाडून घेते। दुसऱ्यांदा बघा मी परत वेफर्स मस्त असे टाकून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा वेफर्स आपले थोडेसे तळले गेलेले आहेत। पुन्हा परत तीच प्रोसेस करायची आहे। 2 ते 3 थेंब आपल्याला पाणी घालायचं आहे। आपल्याला असं हे मिठाचं पाणी तेलामध्ये टाकायला जरा अवघड वाटतं, पण याच्याने काय होतं, मस्त असं वेफरला चव येते खूप भारी।
वरून आपण जर मीठ लावलं ना तर ते प्रत्येक अशा वेपर्सला व्यवस्थित लागत नाही किंवा जास्त कुठे खारट होतं, कुठे एकदम अळणी होतं. हे सुद्धा आपले वेपर्स खूप छान तळले गेलेले आहेत. पहिल्यापेक्षा हे जास्त छान झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊ. त्याच पद्धतीने बघा मी सर्व वेपर्स तळून घेतलेले आहेत आणि वेपर्स बघा एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत. आवाज बघा किती छान असा येत आहे, मस्त असा कुरकुरीत. एका केळीचे वेपर्स मी असे उभ्या आकारामध्ये पाडले होते. मस्त असे उभं केळं न धरता आडवं धरलं होतं, म्हणजे असे मस्त असे लांब सटक हे चिप्स पडतात. तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही हे चिप्स पाडू शकतात. या चिप्सांना थोडासा असा हलकासा पिवळसर रंग आलेला आहे. हे पूर्णपणे केळीवर अवलंबून असतं. याच्यामध्ये मी हळद वगैरे काही घातलेलं नाहीये, फक्त तुमच्या समोरच मी मिठाचं थोडंसं पाणी असं टाकलं होतं तेलामध्ये. तुम्हाला जर असे थोडेसे पिवळसर वेपर्स करायचे असतील तर आपण जे मिठाचं पाणी केलं होतं ना त्याच्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा तुम्ही टाकू शकता. याच्यावरती मस्त असा थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. थोडीशी मिरची पावडर अशी वरून टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. तर तुम्हाला ही केळी वेपर्सची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.